लातूर शहरातील इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळलेला आहे। गॅलरीचा भाग कोसळल्याने 2 दुचाकी आणि एका रिक्षाचं मोठं नुकसान झालंय। सुदैवाने घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, तर मुख्य बाजारपेठेतील जीर्ण इमारतींवर कारवाई करण्याची मागणी केली जाते। इमारती रिकाम्या करून पाडण्याची नागरिकांकडून मागणी केली जाते। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन अंकुलगे यांनी। आपण पाहूयात। लातूर शहरातील मुख्य बाजारपेठेतील गंधगोलाईमधले घंटे लॉजची जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या इमारतीचा जो काही भाग आहे तो या ठिकाणी कोसळलेला आहे। ही 2 मजलीची बिल्डिंग आहे, तर आपण या ठिकाणी पाहू शकता की या 2 मजली बिल्डिंगवरचा काही भाग जो आहे तो या ठिकाणी कोसळलेला आहे आणि त्या बिल्डिंग खाली जे वाहनं होते त्यामध्ये एक ऑटो आणि 2 टू व्हीलरचं जे आहे ते या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये 2 लोक जे आहेत ती जखमी झालेले आहेत। आणि यापूर्वीही लातूर शहर महानगरपालिकेकडून अशा जीर्ण ज्या लातूर शहरातल्या ज्या इमारती आहेत त्यांना नोटीसही बजावण्यात आलेल्या आहेत, मात्र अद्यापपर्यंत ह्या बिल्डिंगी कधी पाडल्या गेलेल्या नाहीत। आणि आता जर पाहायला गेलं तर या ठिकाणी जी बिल्डिंग कोसळली आहे त्यामध्ये काही वाहनांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। 2 जण या ठिकाणी जखमी झालेले आहेत। मात्र आता महानगरपालिकेकडून हा जो पूर्ण परिसर आहे तो प्रतिबंधित करण्यात आलेला आहे आणि महानगरपालिका जी आहे ती पुढील कारवाई करत आहे। मात्र लातूर शहरामध्ये जर पाहायला गेलं तर या ठिकाणी अशा अनेक जीर्ण इमारती या ठिकाणी आहेत आणि त्या कधीही पडू शकतात अशी अवस्था या इमारतींची आहे। महानगरपालिका याकडे काय ऍक्शन घेते आणि काय करते याकडे सर्वांचं सध्या लक्ष लागलेलं आहे। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर। महानगरपालिकेने जेवढे काय इमारती आहेत जुने ते त्यांना तात्काळ जे ते त्यांच्यावर कारवाई करावी आणि जेणेकरून जास्तीत जास्त हानी होऊ नये असं माझं एक लातूरकर म्हणून मी जे ते नागरिक बोलतो। तरी जे ते महानगरपालिकेने ह्याच्यावर जे काय जे ते आहे जेवढे काय जुने इमारती त्याच्यावर कारवाई करावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।